हॅलो, नमस्कार. कोमल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला आज समजलंच असेल की मी व्हिडिओ कसला करणार आहे. पूर्ण क्लिनिंगचाच व्हिडिओ होणार आहे. ॲक्च्युली मी मंथली आणि वीकली क्लिनिंग असा व्हिडिओ करणार होती, पण आज मी दोन्ही मंथली आणि वीकली दोन्ही क्लिनिंग केले आहे. थोडे थोडे जसा टाईम मिळेल तसं मी करत असते. मग म्हटलं आज शेअर करावं. कंप्लीट एक वीक झाला कंटिन्युअस पाऊस होता, कंटिन्युअस. त्यामुळे अजिबात ऊन पडायचा तर प्रश्नच नव्हता. मग आज सकाळी जरा पाऊस झाला, पण त्यानंतर छान असं ऊन पडलेलं होतं. म्हटलं सोफा खूप दिवस झाले सोफ्याच्या गाद्या उन्हामध्ये टाकलेल्याच नव्हत्या आणि आता जवळजवळ 2 महिन्यापासून पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे मग थोडंसं ते घरातलं देखील वातावरण कोंडट होऊन जातं, कारण आम्ही दोघंही घरी नसतो. त्यामुळे मग म्हटलं ते गाद्या छान ऊन पडलेलं होतं, लगेच त्या गाद्या टाकून दिल्या उन्हामध्ये. मग आता वीकली मी पूर्ण साईडचं जे हे त्याच्या ते स्क्वेअरवाले ते सगळ्या खाचा त्या सगळ्या क्लीन करत असते कंटिन्यू. पण पूर्ण असं गादी वगैरे काढून मंथमधून एकदा क्लीन करत असते. मग ते माझ्याकडे तो एक ग्रीन कलरचा मायक्रोफायबर टॉवेल आहे, त्याने खूप छान डस्टिंग होतं. कुठले जरी काही क्लीन करायचं असेल ना, अगदी ग्लास जरी असला तरी ते एकदम प्रॉपर काढतो तो. त्याला सगळे घाणाशी चिटकून बसते, त्याच्यामुळं परत आपण ते डबल त्याच्यावर फिरवलं तर ते डस्टचं लागायचा प्रश्न येत नाही. रेग्युलर याच्यानं कपड्यांना कसं डस्ट परत त्यालाच क्लीन करतो, परत त्याच्यावर डबल जर हात फिरवला तर ते परत त्यालाच डस्ट लागून जाते. तसे हा मायक्रोफायबर टॉवेल खूप जास्त छान आहे. वॉशिंग सेंटरमध्ये यूज करतात बघा जास्त, गाडी वगैरे क्लीन करण्यासाठी. सेम त्या टाईपमध्ये आहे. आता मी किचनसाठी आणले ते एवढे नाहीत यूजफुल, पण हा खूपच छान मिळाला होता मला. खूप दिवसांपूर्वी घेतलेला आहे. मग त्याला मी फक्त असं काही वीकली मंथली क्लिनिंगसाठीच यूज करते. त्यानंतर पटपट सगळं सोफा वगैरे क्लीन करून घेतलं. त्याचा पहिले झाडून घेतलं. त्यानंतर त्या टॉवेलनं सगळं थोडंसं त्या बॉटलमध्ये हे पाणी आहे, त्या टॉवेलमध्ये पाणी टाकल्यानंतर एकदम ॲब्झॉर्ब होऊन जातं. त्याच्यामुळं हे वुडनच्या याला देखील काही होत नाही. जास्त पाणी वगैरे चुकून जास्त पाणी जरी झालं तरी ते त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झाल्यामुळे असं याला वुडनच्या याला देखील काही इश्यू होत नाही. त्यामुळे पटपट सगळं आवरून घेतलं. सगळे खालचं देखील क्लीन करून घेतलं. जवळजवळ माझे 2 तास तरी गेले असतील सगळ्या क्लिनिंगमध्ये. त्यानंतर ते व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर ते गाद्या वगैरे आणून टाकल्या आणि त्याला बेडशीटचं कवर ते लावून दिलं. त्यानंतर आता वेळ होती टी व्हीची. मध्ये आजारी होते, त्याच्यामुळं सगळ्या त्या बॉटल ज्या दिलेल्या होत्या औषधांच्या त्या सगळ्या तिथे आलेल्या होत्या टेबलवरती. म्हटलं सगळं आज आहे वेळ तर सगळं क्लीन करून घ्यावं. ह्या बॉटल ॲक्च्युली त्या सगळ्या विकनेस वगैरेच्या त्याच होत्या बॉटल, एनर्जी वगैरे येण्यासाठीच्या. म्हटलं त्या समोरच ठेवते, जेणेकरून त्या लवकर घेतल्या देखील जातील आणि संपतील. त्यानंतर प्रॉपर सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं टेबल देखील. याला पण मी वीकली क्लीन करत असते. हा माझ्या वीकली क्लिनिंगच्या रुटीनमध्ये येईल. मी सेपरेट व्हिडिओ एखाद्या वेळेस मला जसा टाईम मिळेल तसं शूट करेल. संडेला काय होतं, नाश्ता जेवण हे ते सगळ्यांमध्ये टाईम निघून जातो. मग परत क्लिनिंगसाठी सेपरेट मी करत असते असं मध्ये, पण आज एक उद्या एक, त्यामुळे असा प्रॉपर व्हिडिओ काय आणखी आला नाही. तो मी नक्कीच शेअर करेल. त्यानंतर आता शू रॅक क्लीन करण्याची वेळ होती. मग शू रॅकवरती काही पॉट वगैरे ठेवलेले आहेत, तर मग ते देखील क्लीन करून घेतले. ते मनी प्लांटच्या वेला जे लावलेलं आहे ना, ते झेप्टोवरून पपई आणली होती, मी ऑर्डर केली होती. तर त्याला ते कवर आलेलं होतं. ते कवर तेव्हा तसं लावले तसंच राहिलं आहे. ते आता मी व्हिडिओमध्ये बघते, माझंही लक्ष गेलं नाही त्याच्याकडे. म्हटलं जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत राहू द्यावं. मग शू रॅक देखील व्यवस्थित थोडंसं एकदम पाणी लावून ते टॉवेलमुळं अजिबात ते पाणी किती लावलं तरी टेन्शन राहत नाही, म्हणजे वस्तू खराब होण्याचं. मग ती देखील प्रॉपर क्लीन करून घेतली. त्यानंतर बेसिंग क्लीन करायचं होतं. नळ वगैरे काही जास्त खराब होत नाहीत, कारण आमच्या इथं कॉर्पोरेशनचंच पाणी आहे, हार्ड वॉटर नाही आहे, कुठलं बोरचं वगैरे पाणी नाही. त्याच्यामुळे काही हे खराब व्हायचं टेन्शनच नसतं. मग मी ऑनलाईन तो ब्रश मागवला होता, मी मिशो हॉल व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. बघितला नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला लिंक. तर त्या ब्रशनं प्रॉपर असं क्लीन करून घेतलं आणि इथे देखील टाईल्स दिलेले आहेत. मग तोच टॉवेल आता एक साईडनं मी यूज करते. पहिले ते थोड्या एका साईडसाठी यूज केला होता, म्हणजे सोफ्यासाठी. नंतर याच्यासाठी वेगळा, टी युनिटसाठी वेगळी साईड, शू रॅकसाठी वेगळी साईड, असं करून टाईल्ससाठी वेगळी. मोठं टॉवेल आहे त्याच्यामुळे. त्यानंतर मग हे ग्लास देखील खूप दिवस झाले क्लीन केलेले नव्हते, जवळजवळ महिना झाला असेल. त्याच्यामुळे आणि पावसाचे थेंब देखील थोडंफार, म्हणजे एवढ्या आतमध्ये पाऊस येतच नाही, पण कधी जर आला तर परत पक्षी वगैरे घाण करतायत खूप. ती नेट ऑर्डर केलेली आहे, ती बसवायची, ती राहूनच गेली. मग म्हटलं आज करतेच आहे क्लिनिंग, तर त्या ग्लास देखील करून घ्याव्या. आणि ते ग्लास क्लीन करायचं काय नाही, हे मधले जे रॉड आहेत ना ते खूप जास्त खराब झालेले होते. आणि ते ओपन केल्यानंतर साईडचे जे फ्रेम आहे ना,
ती देखील. मग दोन्ही साईडचे प्रॉपर एकदम क्लीन करून घेतले. बघा त्या टॉवेलने एवढं चकाचक होऊन जातं ना. त्यानंतर म्हटलं आता सगळं आवरलं आहे, तर बाल्कनी थोडीशी खराब होती, तेच फक्त पक्ष्यांनी खराब केलेलं. मग ते पण धुवून घ्यावे म्हटलं. मग पाणी टाकलं, प्रॉपर ती ब्रशनं क्लीन करून घेतली. ब्रशनं नाही, ते बाथरूमच्या झाडूनच क्लीन करून घेतली. लवकरात लवकर ती जाळी लावावी लागणार आहे, कारण कबूतर खूपच जास्त खराब करतात. घरची किती कामं केली तरी कमीच पडतात. एवढं सगळं आवरून देखील आणखी माझी खूप कामं, स्वयंपाक वगैरे सगळंच पेंडिंग होतं. मग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. मी नंतर बाहेरूनच ऑर्डर केलं होतं, कारण खूप जास्त लेट होऊन गेलं होतं. आणि त्यानंतर परत सगळी कामं व्यवस्थित आवरून घेतली. बाकी मी तुमच्यासोबत लवकरच माझा वीकली क्लिनिंग आणि मंथली क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करेल. बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. थँक्यू.